जय महाराष्ट्र मित्रांनो, इंडियन बँकेतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्ही ते वाचू शकता. ही यांची PDF आहे आणि टोटल 1500 जागांसाठी भरती असणार आहे. फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. 31/7 म्हणजे 31 जुलैपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस पण अगदी सोपी आहे. हाऊ टू अप्लाय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. खासियत याची अशी आहे की लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. म्हणजे आपण महाराष्ट्रातून अप्लाय करतोय तर मराठी भाषा आपल्याला आली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक साऱ्या वॅकन्सी आहे, अनेक साऱ्या शहरात आहे. तर डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगतोय. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. डेली नवीन नवीन जॉब अपडेट आणतोय, बिझनेस आयडिया आणतोय, महत्त्वपूर्ण माहिती देतोय. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, इंडियन बँकेबद्दल तुम्ही ऐकूनच असाल. ही यांची PDF आहे आणि डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगतोय. 1500 जागांसाठी भरती आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये. त्यातल्या त्यात तुम्ही ते बघू शकताय. महाराष्ट्रामध्ये पण भरपूर जागा आहे. टोटल 68 जागा आहे महाराष्ट्रामध्ये, अनेक शहरामध्ये. आणि फक्त तुमची इथे कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे आणि ते तुम्ही सिलेक्ट होणार आहात. त्यासाठी लोकल लँग्वेजचं नॉलेज पाहिजे. म्हणजे आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करतोय तर मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. ओके, तर ते पण मी तुम्हाला सांगतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं, शेवटची तारीख ही 31 जुलै आहे. त्याआधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा क्रायटेरिया समजून घ्या. तुमचं वय हे मिनिमम 20 ते 28 असेल, तुम्ही अप्लाय करू शकताय. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही कास्टमध्ये असाल, जसं की बघा SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट आहे. OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट आहे. त्यानंतर तुम्ही PWBD मधून आहात तर 10 वर्षाची सूट आहे. म्हणजे 20 ते 28 वय तुमचं आहे. आणि जर कास्टमधून असाल तर तुम्हाला इथे वयामध्ये सूट दिली आहे. आणि तारीख कधी लागू होते तर तुम्ही बघू शकता. 1/7/2024 रोजी तुमचं जे एज आहे ते कॅल्क्युलेट होणार आहे. आता एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे तर तुमच्याकडे पदवी आहे कुठलीही, म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, फार्मसी वगैरे कुठलंही ग्रॅज्युएशन झालं आहे, कुठलीही पदवी तुमच्याकडे आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. आणि जी पण तुमची ग्रॅज्युएशन झालं आहे, जी पण तुमच्याकडे पदवी आहे ती 31/3/2020 नंतर पूर्ण केलेली असावी. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन 31/3/2020च्या आधी झालेलं आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकत नाही. 20च्या नंतर झालं असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. त्यानंतर इथे फी किती असणार आहे ती तुम्ही बघू शकताय. जसं की 500 रुपये फी आहे. EWS, OBC आणि सामान्यमधून तुम्ही अप्लाय करताय तर. आणि SC ST PWD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर तुमच्यासाठी इथे कुठलेही चार्जेस नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे 12 महिन्याचं ऑन द जॉब ट्रेनिंग मिळते. कारण की ही अप्रेंटिसशिप भरती असणार आहे. त्यामुळे 1 वर्षभर बँकेमध्ये कशा प्रकारचं काम चालतं, काय चालतं ते तुम्हाला शिकायला मिळणार आहे. प्लस सर्टिफिकेट मिळणार आहे. प्लस तुम्हाला इथे स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. म्हणजे मेट्रो म्हणजे तुम्ही शहरातनं अप्लाय करताय तर 15,000 रुपये प्रति महिना. आणि गावाकडच्या शाखेमधून तुम्ही काम करताय तर 12,000 प्रति महिना. खासियत या जॉबची अशी, अनेक जण वाटेल यार अप्रेंटिसशिप आहे, फुकट 1 वर्ष वाया जाईल. पण मित्रांनो, तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये जायचं आहे तर या अप्रेंटिसशिपचा तुम्हाला फायदा असा होणार आहे कारण की तुमच्याकडे इथे सर्टिफिकेट असणार आहे. प्लस महिन्याला 15,000 रुपये सॅलरी पण मिळते. प्लस तुमचा एक चांगला पोर्टफोलिओ बनणार आहे, चांगला तुमचा रेझ्युमे बनणार आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या सर्टिफिकेटच्या बेसिसवर तुम्ही चांगल्या बँकेत जॉब सुद्धा मिळू शकताय. आता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे. तर इथे बघा, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला माहिती दिसून जाईल. सिलेक्शन प्रोसेस जी आहे तर सगळ्यात आधी तुमची ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार आहे, जी की ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे MCQ टाईप असणार आहे. 100 प्रश्न असणार आहे. 100 मार्कासाठी 60 मिनिटे आपल्याला मिळणार आहे. कुठले कुठले सब्जेक्ट आहे जसं की रेझोनिंग, ॲप्टिट्यूड अँड कम्प्युटर नॉलेज, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल फायनान्शियल अवेअरनेस हे टॉपिक असणार आहे. इथे बघा, खाली स्क्रोल केल्यानंतर इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही रॉंग आन्सर देताय तर इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, त्यामुळे अनेक जण काय करतात, रॉंग आन्सर देऊन टाकतात. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंगमुळे त्यांचं सिलेक्शन होत नाही. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर तुमची लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी होणार आहे. ही कधी होणार आहे, जर का तुमचं 12वी झालेलं आहे पण त्यामध्ये तुमचा सब्जेक्ट जो होता म्हणजे मराठी सब्जेक्ट तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करता तर असेल तर तुमची ही लँग्वेज टेस्ट होणार नाही.
नाही. पण जर समजा तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये अप्लाय करताय किंवा हिंदी भाषा प्रदेशमध्ये अप्लाय करताय हिंदी भाषेसाठी, आणि त्यासाठी जर तुमच्या शालेय शिक्षणामध्ये तुम्ही हिंदी भाषा शिकलेला नसाल तर तुमची ती रिटर्न टेस्ट होणार आहे. त्याबद्दल पण इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे. म्हणजे सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे. कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार, त्यानंतर लोकल लँग्वेजची टेस्ट होणार आणि तुम्ही इथे जॉबला लागणार. 1 वर्षाची तुम्ही अप्रेंटिसशिप करणार, सर्टिफिकेट मिळवणार, 15,000 पेमेंट मिळवणार. त्यानंतर तुम्ही तुमचं करिअर इझिली करू शकताय. तर जबरदस्त अपडेट आहे. अप्लाय कसं करायचं तर ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. IBPS वरून आपण अप्लाय करणार आहोत. नवीन असाल तर न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे आणि ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आणि न्यू रजिस्ट्रेशनसाठी बघा 1 2 3 4 5 6 टोटल हे 6 पेजेस आहे. हे तुम्हाला भरून घ्यायचे आहे आणि 7 नेक्स्ट करायचं आहे. अप्लाय कसं करायचं आहे तुम्हाला माहित नसेल तर इथे बघा दिले हाऊ टू अप्लाय, यावर क्लिक करून PDF मध्ये सगळी माहिती दिलेली आहे की नाव कसं टाकायचं, आडनाव कसं टाकायचा, फॉर्म कसा भरायचा, फोटो कसा अपलोड करायचा. त्यामुळे ही PDF वाचून पण तुम्ही इझिली अप्लाय करू शकताय. त्यामुळे नवीन नवीन अपडेट आणतोय, जबरदस्त माहिती देतोय. मग वर्क फ्रॉम होम करा, जॉबसाठी प्रयत्न करा किंवा तुम्हाला वेगवेगळ्या योजना अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करायचं आहे, इंटर्नशिपसाठी अप्लाय करायचं आहे तर त्याचीही माहिती दिली आहे. इथेही अप्लाय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.